केंद्रीय मंत्रिमंडळामध्ये जी काही आता त्याचा विस्तार होणार आहे, तेव्हा विविध लोकांची नावं चर्चेत येत आहेत, की हे मंत्री होतील किंवा कोणकोणत्या घटक पक्षांना कसे मंत्रिपद दिली जातील, याची चर्चा सुरू आहे. आणि ह्या चर्चेचा राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या दृष्टिकोनातनं विचार केला, तर पार्थदादांना केंद्रीय मंत्रिमंडळात स्थान देणं हे अतिशय आवश्यक आहे, अतिशय गरजेचं आहे. ज्या पद्धतीनं जेवणामध्ये मीठ टाकलं नाही तर ते हानी होतं, तसं आमची संख्या जरी कमी असली, पण मिठापेक्षा आमचे हे कमी नाही, गुण कमी नाही. आम्ही त्या ठिकाणी त्या मंत्रिमंडळाला जर पूर्णत्व त्याच्यामध्ये मिठासारखं आम्ही काम करून त्याला चव देण्याचं काम या माध्यमातून होईल. आणि पार्थदादा जर केंद्रीय मंत्रिमंडळात त्यांना स्थान मिळालं, तर निश्चित तुम्हाला सांगतो की राष्ट्रवादीचा प्रत्येक युवा कार्यकर्ता हा सुखावेल, मनातल्या मनात सुखावेल. आणि कुठे ना कुठेतरी अजितदादांच्या त्या ठिकाणी त्यांना ती आदरांजली असेल. आणि पार्थदादा एक सक्षम नेतृत्व आहे. पार्थदादा आज सुद्धा सगळ्या कार्यकर्त्यांना समजून घेत आहे आणि अजितदादांची भविष्यामध्ये उणीव भरण्याची क्षमता पार्थदादांमध्ये असल्यामुळं त्यांना मंत्रिमंडळात स्थान मिळाल्यास राष्ट्रवादी अधिक मजबूत आणि भक्कम होईल. दादा, पण मग जर पार्थ पवारांना जर केंद्रीय मंत्रिमंडळात जर घेतलं गेलं, तर महाराष्ट्राच्या ज्या समस्या आहेत त्या सोडण्यात आणि महाराष्ट्राचे विचार जे आहेत दिल्लीपर्यंत पोहोचण्यात मदत होईल का? बिलकुल होईल ना. मी तुम्हाला सांगतो, राष्ट्रवादीचं महाराष्ट्राचं नातं हे घट्ट नातं आहे. पवार कुटुंबाचं नातं आणि महाराष्ट्राच्या जनतेचं नातं हे अतिशय घट्ट नातं आहे. त्याच्यामुळे पार्थदादा हे महाराष्ट्राच्या जनतेला न्याय देणार आमच्या कोणाच्या मनात शंका येण्याचं कारणच नाही. महाराष्ट्राच्या जनतेच्या मनात याबद्दल शंका घेण्याचं कारणच नाही. पार्थदादांच्या रूपाने एक तरुण तडफदार तिथं त्या ठिकाणी मंत्री जर त्या ठिकाणी महाराष्ट्राचा तिथं केंद्राला लाभला, तर महाराष्ट्राच्या विकासाच्या प्रगतीपथावर नेण्याचं काम पार्थदादा करतील आणि खऱ्या अर्थानं एका ह्या महाराष्ट्राच्या सुपूर्दाचा त्या ठिकाणी सन्मान होईल. हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी, एकमेव.